हॅलो लर्नर्स, वेलकम टू लर्न ऑन. कसे आहात सर्वजण? तर आपल्या लर्न ऑन एज्युकेशन्सच्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये आणि यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्कॉलरशिप 8th स्टँडर्डच्या मॅथमॅटिक्स सेशनमध्ये पुनश्च स्वागत. आपण आज लेक्चर नंबर 3 करत आहोत, ज्यामध्ये आपण रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स, परिमेय आणि अपरिमेय संख्या यांचे आज आपण प्रश्न करणार आहोत. याच पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे सगळ्यांनी थोडंसं हे सेशन नीट समजून घ्यावं. या सेशनमध्ये आपण प्रश्न करणार. पुढच्या सेशनमध्ये आपण या पाठाशी निगडीत आतापर्यंत जे पास्ट इयर क्वेश्चन्स आलेले आहेत, PYQs, या पूर्वीच्या एक्झाम्स मध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते आपण पुढच्या सेशनमध्ये करणार आहोत. आपण जे मागचं काल सेकंड सेशन घेतलं त्यामध्ये आपण उरलेली थेअरी पूर्ण केली होती रॅशनल आणि इरॅशनल नंबरची. पण काल एक छोटासा कॉन्सेप्ट आपल्या थेअरीमध्ये शिकवायचा राहून गेला, तो म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी अँड मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. ओके, तर आपण आता एक 5 मिनिटांमध्ये तो कॉन्सेप्ट समजून घेऊ आणि एक साधारणतः 20 ते 22 प्रश्न आपण चांगल्या दर्जाचे काढलेले आहेत ते इथे शिकून घेऊ आणि प्रत्येक प्रश्न सोडवण्याची आयडिया आपल्याला शिकायची आहे. हे पहा, इथे आपण प्रश्न सोडवल्यानंतर उत्तरावर आपला इंटरेस्ट कमी असेल तर माझा फोकस असणार आहे उत्तर काढण्याच्या थॉट प्रोसेसवर. आपण उत्तरापर्यंत कसं पोहोचतो, कसा विचार करतो. मॅथमॅटिक्स इज नथिंग बट थिंकिंग. ओके, आणि म्हणून आपण आजच्या प्रश्नांमध्ये उत्तर काढण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यावर फोकस करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. व्हिडिओ लाईक करा, लिंक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि मोबाईल ॲप्लिकेशन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून डाउनलोड करून तुम्ही आपल्या स्कॉलरशिपचा कोर्स देखील विकत घेऊ शकता. आता यामध्ये आपण रॅशनल इरॅशनल नंबर मध्ये एक छोटासा कॉन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे, जो आपला काल ऍक्च्युली राहिला होता. तर त्या कॉन्सेप्टचं नाव आहे मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. आता आपण जशी काल ऍडिटिव्ह आयडेंटिटी पाहिली होती, ज्याला आपण नाव दिलं होतं बेरीज अविकारक, आणि ऍडिटिव्ह आयडेंटिटी काय होती? 0. म्हणजे आपण कोणत्याही नंबरमध्ये, रॅशनल नंबरमध्ये कोणत्याही जर 0 ऍड केला तर तो रॅशनल नंबर ऍज इट इज राहतो, तो बदलत नाही. हे आपण पाहिलं होतं, ज्याचं नाव होतं ऍडिटिव्ह आयडेंटिटी. त्याच पद्धतीने एक असते मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो गुणाकार अविकारक. ठीक आहे, अविकारकचा अर्थच असतो जो बदल होऊ देत नाही. विकार करणे म्हणजे बदल होणे, अविकारक म्हणजे बदल न होणे. जसं आपण काल पाहिलं होतं प्रॉपर्टी ऑफ 0 मध्ये, एखाद्या रॅशनल नंबर मध्ये जर 0 ऍड केला तर तो रॅशनल नंबर तसाच राहतो. तसं मल्टिप्लिकेशन मध्ये अशी आयडेंटिटी आहे का? तर नक्कीच आहे. अशी आयडेंटिटी मल्टिप्लिकेशन मध्ये असते 1. तर आपण ह्याला म्हणूया प्रॉपर्टी ऑफ 1. ठीक आहे, प्रॉपर्टी ऑफ 1. आता तुम्ही मला सांगा, आपण एक पॉझिटिव्ह इंटिजर घेऊया, धनपूर्णांक 4, आणि त्याला 1 ने मल्टिप्लाय करूया, +1 ने. लक्षात घ्या. तर 4 ला जर आपण 1 ने मल्टिप्लाय केलं, पहा 4 × 1 काय होईल? 4. म्हणजे 4 ला 1 ने मल्टिप्लाय केल्यावर 4च राहतो. 4 इज पॉझिटिव्ह इंटिजर. आता बघा, -7 ला जर आपण 1 ने मल्टिप्लाय केलं तर -7च येतो. आता परत पहा काय होत आहे. आणि त्यानंतर समजा तुम्ही 5 ला मल्टिप्लाय केलं 1 ने तर तो 5च मिळेल. आता यामध्ये काय होत आहे, 4 ला 1 ने मल्टिप्लाय केलं तर रिझल्ट परत 4च मिळाला. -7 ला 1 ने मल्टिप्लाय केल्यामुळे -7च मिळाला, आणि 5 ला 1 ने मल्टिप्लाय केल्यावर 5च मिळाला. इथे काय झालेलं आहे, जो नंबर आहे तो चेंज नाही झाला. का चेंज नाही झाला? कारण आपण मल्टिप्लाइड बाय 1 केलेलं आहे. याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. मल्टिप्लाइड बाय 1. आणि काल ऍडिटिव्ह आयडेंटिटी मध्ये काय केलं होतं आपण? ऍडेड बाय 0. म्हणजे 0 मिळवणे किंवा इथे 1 ने मल्टिप्लाय करणे. तर जेव्हा आपण 0 ऍड करतो तेव्हा नंबर चेंज होत नाही, आणि जेव्हा 1 मल्टिप्लाय करतो तेव्हाही नंबर चेंज होत नाही. याचा अर्थ, म्हणूनच याचं नाव आयडेंटिटी आहे, अविकारक आहे. तर यावरून आपण असं म्हणू शकतो की जर इंटिजर्स मध्ये हे ट्रू असेल तर हे रॅशनल नंबर्स मध्ये देखील ट्रू आहे. यावरून आपण असं म्हणू शकतो, जर आपण एक रॅशनल नंबर घेतला 7/3, ओके, आणि जर याला 1 ने मल्टिप्लाय केलं
तर वापस आपल्याला 7/3 7/3 ॲज इट इज मिळेल. जर आपण -9/4 ला 1 ने मल्टिप्लाय केलं तर -9/4च मिळेल. याचा अर्थ काय होतो की इथे -9/4 7/3 ॲज इट इज मिळतात का? बिकॉज ऑफ मल्टिप्लाइंग बाय 1. एकने मल्टिप्लाय केलं, एकने गुणल्यानंतर उत्तर बदलत नाही किंवा संख्या तीच मिळते, म्हणून आपण ह्याला म्हणतो मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. तर फायनली एक लक्षात ठेवायचंय, +1 ठीक आहे, धन एक जो असतो पॉझिटिव्ह 1 इज कॉल्ड मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. हे आता तुम्ही विसरायचं नाहीये. ठीक आहे, तर या पूर्ण प्रोसेसमध्ये लक्षात ठेवायचं, 0 असतो ऍडिटिव्ह आयडेंटिटी आणि +1 असतो मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. ठीक आहे, आता यानंतर याचाच एक छोटासा कॉन्सेप्ट आहे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. आपण आता याचे प्रश्न करणार आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या कॉन्सेप्ट. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ज्याला आपण गुणाकार व्यस्त असं म्हणतो मराठीमध्ये. आता पहा, काल आपण एक ऍडिटिव्ह इनव्हर्स पाहिला होता. त्यामध्ये काय केलं होतं, एका रॅशनल नंबर मध्ये त्याचा ऑपोजिट नंबर जर ऍड केला तर सम 0 येते. कोणत्याही परिमेय संख्येत त्याची विरुद्ध संख्या मिळवल्यास उत्तर 0 येतं. तसंच मल्टिप्लिकेशन मध्ये काही रूल आहे का? तर नक्कीच आहे. इथे आपण काय करतो समजून घ्या. इथे आपण एक रॅशनल नंबर घेऊ 2/3. आता मला सांगा 2/3 याला आपण कशाने मल्टिप्लाय करूया ज्यामुळे आपलं जे आन्सर आहे ते +1 येईल. सर +1 यायचा असेल तर या सगळ्याला कॅन्सल व्हावं लागेल. तर मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय सांगतो, दिलेल्या रॅशनल नंबरचा रेसिप्रोकल लिहा. रेसिप्रोकल लिहा, लक्षात घ्या इथे रेसिप्रोकल असतो. म्हणजे हा 2/3 ला 3/2 लिहा. साइन ऍज इट इज ठेवा, साइन मध्ये काही चेंज करू नका. आता यामुळे काय होईल, 2 कॅन्सल होऊन 1 राहील, 3 आणि 3 कॅन्सल होऊन 1 राहील. तर आन्सर येईल +1. ह्याच्यावर आपण काय म्हणू शकतो, 3/2 हा जो आहे अँड 2/3 आर मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सेस ऑफ ईच अदर. हे दोन्ही एकमेकांचे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सेस आहेत. का बरं? कारण या दोघांचं प्रोडक्ट +1 येतं. प्रोडक्ट +1 आलं तरच आपण त्याला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणतो. आता मी एक एक्झाम्पल देईल, तर तुम्ही मला सांगा, एक पेअर देईल तर ती मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहे की नाही. चला, 4/5 अँड -5/4 हे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहे का? व्हिडिओ पॉज करा, विचार करा. ठीक आहे, तुम्ही विचार केला असेल तर आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून पाहू. हे पहा, रेसिप्रोकल झालेलं तर दिसतं. 5 आणि 4 ची पोझिशन बदलली, पण इथे एक निगेटिव्ह आहे. मी आता तेच सांगितलं होतं, साइन चेंज करू नका. जर तुम्ही याला डिवाइड केलं तर इथे येतो -1 आणि इथे येतो +1. 1 आणि -1चं प्रोडक्ट असतं -1. याचा अर्थ बघा, इथे -1 आला, पण आपल्याला आन्सर पाहिजे +1. तर हे दोन सेम नसतात. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो नॉट मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सेस. तर हे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सेस नाहीयेत, हे गुणाकार व्यस्त नाहीयेत. दोन संख्यांचा गुणाकार जर +1 आला, प्रोडक्ट ऑफ टू रॅशनल नंबर्स इज इफ +1 और +1, देन बोथ आर मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सेस ऑफ ईच अदर. याची अजून एक आपण छोटीशी प्रॅक्टिस करू, जेणेकरून तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. जसं एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथं दाखवेल. जर तुम्हाला कोणी म्हणलं -7/3 आहे, याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय असेल, तर याचा मल्टिप्लिकेटिव्ह जो इनव्हर्स आहे, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे गुणाकार व्यस्त, तो काय असेल. सर आपण याला रेसिप्रोकल करूया आणि जे साइन आहे तेच ठेवूया. जसं हा निगेटिव्ह आहे तर याला निगेटिव्ह ठेवा. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे तर एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असंच ठेवा, बस. तर साइन चेंज नाही केला तर ऑटोमॅटिकली यांचा प्रोडक्ट +1 येतं. ठीक आहे, तर तुम्ही पहा, -7/3 आणि -3/7. तर निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतो. या ठिकाणी 7 7 कॅन्सल 1, 3 3 कॅन्सल 1.
-1 इंटू -1 इज +1. तर हे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्सेस आहेत. तर या पद्धतीने आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स, ऍडिटिव्ह इन्व्हर्स या सगळ्या कॉन्सेप्ट इथं पूर्ण केलेल्या आहेत. नाव वी आर रेडी टू लर्न क्वेश्चन्स. आता वन बाय वन मी सगळे प्रश्न तुम्हाला सांगेल. व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न सोडवण्याच्या आयडियाकडे लक्ष द्या. थिंकिंग शिका आणि यापूर्वीचे आपले जेवढे 2 लेक्चर झालेले आहेत ते व्यवस्थित रिवाइज करा. तेव्हाच तुम्हाला हे प्रश्न जमतील. चला तर आपण प्रश्नांना सुरुवात करूया. त्यातला पहिला प्रश्न स्क्रीनवर तुमच्या समोर आहे. डिव्हिजन बाय 0 इज. मी दोन्ही लँग्वेज मध्ये सांगेल, काळजी करू नका. शून्याने भाग देणे याचा अर्थ काय? डिव्हिजन बाय 0 इज 0, 1, नॉट डिफाईन्ड और नन ऑफ दीज. तर इथे तुम्हाला म्हणतात शून्याने भाग दिल्यावर शून्य येतो का, 1 येतो का, का सांगता येत नाही. नॉट डिफाईन्ड किंवा अव्याख्येय म्हणजे ज्याचं उत्तर आपल्याला सांगताच येत नाही, आणि नन ऑफ दीज म्हणजे यापैकी नाही. तर विचार करा, आपण थेअरीमध्ये शिकलो होतो, जर आपण कोणत्याही रिअल नंबरला 0 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं नॉट डिफाईन्ड. नॉट डिफाईन्ड. तर लक्षात ठेवा, 0 ने आपण कोणत्याही नंबरला डिवाइड करत नाही. इन मॅथमॅटिक्स डिव्हिजन बाय 0 इज नॉट डिफाईन्ड आणि म्हणून आपला आन्सर असेल ऑप्शन सी. एकदम सोपा थेरॉटिकल क्वेश्चन आहे. कधी कधी ट्रू फॉल्स मध्ये, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन मध्ये चुकी बरोबर असतील किंवा स्टेटमेंटचे क्वेश्चन असतील त्यामध्ये विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू, एकापेक्षा जास्त तुम्हाला क्वेश्चन एखाद्या स्टेटमेंट मध्ये विचारतात, तेव्हा तुम्हाला असा एखादा प्रश्न येऊ शकतो. तर एक गोष्ट लक्षात घ्या, 0 ला आपण कोणत्याही रिअल नंबरने डिवाइड करू शकतो, पण कोणत्याही रिअल नंबरला 0 ने डिवाइड नाही करू शकत आपण. म्हणते 0 ने डिवाइड करण्याचा अर्थ नॉट डिफाईन्ड असतं. हे तुम्हाला तुमच्या हायर क्लासेसमध्ये खूप हेल्प करेल. चला नेक्स्ट क्वेश्चन. रॅशनल नंबर्स लाइंग बिटवीन 2 and 3 आर. आता पहा, या ठिकाणी आपण एक कॉन्सेप्ट शिकला होता सेकंड आणि फर्स्ट व्हिडिओमध्ये. रॅशनल नंबर, 2 रॅशनल नंबरच्या मध्ये इनफायनाइट रॅशनल नंबर्स असतात. तर आपण नंबर लाईनवर हे करून पाहिलं होतं, सगळ्यांना आठवत असेल. तर आपल्याला विचारलेलं आहे 2 आणि 3 च्या मध्ये, 2 आणि 3 च्या मध्ये याच्यात कोणते रॅशनल नंबर येतात? 5/2, 11/4, बोथ ए अँड बी, नायदर ए नॉर बी. म्हणजे यांच्यामध्ये 5/2 येतो का, 11/4 येतो का, दोन्ही येतात ए आणि बी, का दोन्ही येत नाहीत? तर विचार करा. यासाठी आपण एक आहार रूल शिकला होता, सगळ्यांना आठवत असेल. आहार रूल किंवा एक सेकंड मेथड शिकली होती, बेस पाहिजे तसा तयार करणे. तर या दोन्ही मेथडचा विचार करा आणि याला 3 पद्धतीने आपण करू शकतो. 3 पद्धतीने बघा, मी काय सांगतोय तुम्हाला. तर तुम्हाला पाहायचंय 2 आणि 3. मी इथं 2 लिहितो, इथं 3 लिहितो. मी तुम्हाला हा क्वेश्चन 3 मेथडने सांगेल, काही काळजी करू नका. 3-4 मेथडे म्हणलं तरी हरकत नाही. आता पहा, एक ऑप्शन आहे बेस 2. तर मी तुम्हाला शिकवलं होतं, आपल्याला पाहिजे तो बेस बनवता येतो. इथे 2 आणायचे आणि बेस 2 ठेवायचा आहे. तर काय करायला सांगितलं होतं? 2 2 जा 4. तर आपण 2 ला 4/2 म्हणू शकतो, कारण ह्याला तुम्ही डिवाइड केलं की 2 येतो. आणि 3 काय राहील? 3 म्हणल्यावर 6/2 हा 3 असेल. तर सांगा, 4/2 आणि 6/2 च्या कुठेतरी मध्ये 5/2 येतो की नाही? येतो सर. याचा अर्थ 2 आणि 3 च्या मध्ये 5/2 आहे. पहिला ऑप्शन आहे, नो प्रॉब्लेम. आता बघा, बेस 4 बद्दल चेक करायचंय. तर मी सांगितलं होतं, याचा जर बेस 4 केला आणि याचाही बेस 4 केला तर काय होईल? बघा, डिनॉमिनेटर ह्याचा जर 4 केला तर काय होईल? तर 4 आहे, इथं 2 आहे, तर इथे 8 करावं लागेल. 8 ला 4 ने डिवाइड केल्यावर 2 येतो. इथे 4 आहे, इथं 3 आहे, तर इथं 12 करावं लागेल. 12/4 3 येतो. तर सांगा, 8 आणि 12च्या मध्ये कुठेतरी 11 येईल की नाही? 11/4 पण येईल. अगदी बरोबर, या रेंज मध्ये तो येतो, म्हणजे हा सुद्धा आहे. तर आपलं आन्सर काय असायला पाहिजे? सर, आपला आन्सर या केसमध्ये असायला पाहिजे बोथ ए अँड बी, दोन्हीही बरोबर आहेत. ही झाली तुमची मेथड 1. ही एक मेथड झाली. अजून एक मेथड पहा. मी तुम्हाला याला आहार रूलने सुद्धा सांगितलं होतं. आहार रूल काय सांगतो? ऍड अँड हाफ. तर दिलेल्या 2 नंबरला ऍड करा, किती येतो? 5. ओके, 5. आणि मग ह्याला काय करा? हाफ. आता 5 चा हाफ 5/2. तर 5/2 तर आहे, म्हणजे ऑप्शन ए तर करेक्ट आहे. आता 5/2 तर येतोच, नो डाऊट.
आता जर तुम्ही इथे 2 आणि 3 च्या मध्ये 5/2 लिहिला, आता पहा 2 आणि 3 च्या मध्ये 5/2 येतो. आपण काय शिकलो होतो, या दोघांना ऍड करा, या दोघांना ऍड करा. ठीक आहे, यांना ऍड करून हाफ करा. किती येतं? 4 + 5 9. 9/4 येतो मध्ये. आता तुम्हाला आहार रूल तर माहिती आहे. इथे 9/4 येतो. इथे 5 + 6 पहा 11/4 येतो. इथे 11/4 सुद्धा 2 आणि 3 च्या मध्ये आहे. म्हणजे या पद्धतीने पण याचा आन्सर येईल. आता ह्या झाल्या दोन मेथड्स. आता याची एक डायरेक्ट मेथड आहे, जिथे तुम्ही याला डिवाइड करून चेक करू शकता. पहा मी तुम्हाला सगळ्या मेथड सांगेल. मी ऑलरेडी सांगितले थिंकिंग शिकायची आहे. मॅथमॅटिक्स इज ऑल अबाउट थिंकिंग. इट्स नॉट अबाउट ओनली सॉल्व्हिंग. तर बघा मेथड आता आहे डिव्हिजन वाली. तर तुम्ही सरळ एक काम करा. 2 आणि 3 च्या मध्ये 2 आणि 3 च्या मध्ये येणारे नंबर काय असतील? सर 2 पेक्षा जास्त 3 पेक्षा कमी ग्रेटर दॅन 2 लेस दॅन 3. याचा अर्थ काय आहे? 2 पॉईंट समथिंग आन्सर यायला पाहिजे. तर तुम्ही एक काम करा 5/2 ला तुम्ही डेसिमल मध्ये लिहा. सर 5 ला 2 ने डिवाइड केलं तर 2.5 येतो. ठीक आहे, 2.5 येतो. आणि जर 11/4 ला डिवाइड केलात तर 4 2 जा 8 उरले 3 म्हणजे इथे येतं 2.75. आता मला तुम्ही सांगा दोघांचे डेसिमल 2 पॉइंट समथिंग आहेत म्हणजे 2 पेक्षा मोठे आहेत. 2 पेक्षा मोठे पण 3 पेक्षा लहान आहेत. याचा अर्थ हे दोन नंबर सुद्धा 2 आणि 3 च्या मध्ये येतात. तर मी तुम्हाला क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याच्या 3 मेथड सांगितल्या. आता जर तुम्ही आम्हाला विचार सर एक्झाम मध्ये आम्ही कोणती मेथड जास्त वापरावी, तर मला वाटते तुम्हाला बेस्ट मेथड असेल ही नंबर लाईन वाली. तर बेस पाहिजे तसा तयार करत चला आणि तो नंबर त्याच्यामध्ये येतो की नाही चेक करा. आणि इफ यू आर व्हेरी गुड इन डिव्हिजन देन यू कॅन गो विथ डिव्हिजन ऑल्सो. आहार रूल इज गुड टू फाइंड नंबर ऑफ सम नंबर बिटवीन गिवन रॅशनल नंबर्स. पण ही मेथड थोडीशी तुम्हाला चेक करायला टफ जाऊ शकते. म्हणून मेथड 1 और दिस मेथड कॅन बी व्हेरी युजफुल. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊ. P and Q are any two rational numbers, then rational number between them is. आला आपला आहार रूल. म्हणून मी तुम्हाला हा रूल सांगत होतो. इथे म्हणतात P आणि Q हे दोन परिमेय संख्या असतील तर या दोघांच्या मधली परिमेय संख्या कोणती असेल? आता तुम्ही ऑप्शन पाहून इथे बिलकुल घाबरण्याची गरज नाही. आहार रूल काय सांगतो? कोणत्याही दोन रॅशनल नंबरच्या मधला जर रॅशनल नंबर काढायचा असेल तर दोघांना ऍड अँड हाफ करा. तर सिंपल आपल्याकडे दोन नंबर कोणते आहेत? पी अँड क्यू. तर आपण पहिल्यांदा काय करूया? ऍड करूया. ऍड केल्यावर काय येईल? पी प्लस क्यू. आणि मग काय करूया? हाफ. तर पी प्लस क्यू चा हाफ. यालाच आपण काय लिहू शकतो? पी आणि क्यू च्या समचा हाफ. तर पी प्लस क्यू बाय 1/2 सॉरी बाय 2. तो ऑप्शन सी इज द आन्सर. समजलं? तर म्हणून तुम्हाला सगळ्या प्रोसेस मी इथे सांगत असतो. आता यानंतरचा क्वेश्चन आहे. मस्त आहे, विचार करा, व्हिडिओ पॉज करून स्वतःही ट्राय करत चला. क्वेश्चन काय म्हणतो पहा. इफ पी इज 3/4 ऑफ क्यू. जर पी हा क्यूच्या 3/4 पट आहे आणि क्यूची व्हॅल्यू इथून येते तर पी प्लस क्यू काय असेल? कधी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, एक्झाम मध्ये येणारा प्रश्न तुम्हाला फक्त बेरीज करा, वजाबाकी करा किंवा रॅशनल नंबरच्या ऑपरेशनवर डायरेक्ट प्रश्न येणार नाही. तुम्हाला त्या ऑपरेशनला धरून काहीतरी वेगळा प्रश्न विचारला जाईल किंवा मिक्स क्वेश्चन विचारला जाईल. त्याचा हा एक बेस्ट तुम्हाला सॅम्पल म्हणून पाहता येईल. आता काय म्हणतो क्वेश्चन मध्ये? थिंकिंग कडे लक्ष द्या. क्वेश्चन म्हणतो पी आहे 3/4 ऑफ क्यू. तर आधी आपल्याला क्यू काय आहे माहित पाहिजे, कारण क्यूचा 3/4 पी आहे. क्यूचा 3/4 काढला तर पी येतो. आता हे ऑलरेडी तुम्ही फ्रॅक्शन मध्ये शिकलेले आहे, ऑफ चे. तर क्यू इथे दिलेला आहे. तर याला सिम्प्लिफाय करून जो तुम्हाला रॅशनल नंबर मिळेल तो असेल क्यू आणि त्याचा तुम्हाला 3/4 घ्यायचा आहे. चा ऑफ मीन्स मल्टिप्लाय करून घ्यायचंय. तर पहिल्यांदा आपण काय करूया? क्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे 2/5 प्लस 5/6. तर याला तुम्ही क्रॉस मल्टिप्लायने किंवा एलसीएम ने सॉल्व्ह करा. काय येतं? 6 2 जा 12, 5 5 जा 25. मी ऑपरेशन शिकवत नाहीये, ते सगळ्यांना येतात. 5 6 जा 30. तर इथून तुमचा आन्सर किती येणार आहे? 37/30. ओके, 37/30. आता मला सांगा
या दोघांचं ऑपरेशन आपण इथे केलेलं आहे. बघा इथे येतं 12 हा 25, तर 12 आणि 25 खाली येतो 30. तर ही झाली क्यू ची व्हॅल्यू. क्यू आहे आणि पी काय आहे? पी इज 3/4 ऑफ क्यू. पी हा क्यूचा 3/4 आहे. तर 3/4 ऑफ क्यू किती आहे? 37/30. ठीक आहे. आता तुम्ही ह्याला सिम्प्लिफाय करा. किती येतं पहा, इथे येतो 10 आणि इथे झाला 37/40. आता 37/40 ही व्हॅल्यू तुमची कशाची आलेली आहे? पी ची. दिस इज युअर पी. थांबा, डायरेक्ट ऑप्शन पाहू नका. का सर? त्याचं रिझन आहे बेटा, इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे? पी आणि क्यू ची सम सांगा. फायनल क्वेश्चन हा आहे. पी प्लस क्यू किती आहे सांगा म्हणतोय तो. चला एक काम करू आपण. तर पी प्लस क्यू काढूया. पी आहे 37/40, 37/40 आणि हा किती आहे क्यू? 37/30. ही क्यू ची व्हॅल्यू आहे. तर बघा इथे आपण काय करणार? परत एलसीएम घेऊन करणार. मोठा नंबर आहे, डोंट वरी. तर 37/30 आणि 37/40. तर इथून तुम्हाला एक मोठा नंबर मिळणार आहे आणि त्याला सिम्प्लिफाय करायचंय. आता डायरेक्ट तर सिम्प्लिफाय होणार नाही. इथून किती येतो? हा, इथे एक क्वेश्चन मध्ये फॉल्ट झालेला आहे. एक मिनिट, आपण क्वेश्चन आधी दुरुस्त करून घेऊ. क्वेश्चन मध्ये ऍक्च्युली हा 2/5 नाहीये, 2/3 आहे. चला आपण याला थोडंसं चेंज करूया. क्वेश्चन मध्ये आपण थोडासा चेंज करू, नाहीतर आपला ऑप्शन मॅच होणार नाही. हा 2/3 घेऊन करा. प्रिंट मिस्टेक क्वेश्चन मध्ये आहे. चला क्यू आहे 2/3 प्लस 5/6. प्रोसेस सेम करायची आहे. क्यू काढा. आता एक काम करा, इथे तुम्ही सेम बेस करू शकता. याला तुम्ही 6 करण्यासाठी 2 ने मल्टिप्लाय करा. तर बघा एक काम करू आपण, याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन लिहू. सममूल्य अपूर्णांक. याला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 6 येतो, वर 2 ने केल्यावर 4 येतो. आता पहा, तर इथे सेम बेस झाला, तर हा येतो 9/6. ठीक आहे. तर ही व्हॅल्यू तुमची कोणाची झालेली आहे? ही व्हॅल्यू क्यू ची झालेली आहे. तर क्यू आहे 9/6. ऑप्शन मॅच करायचा आहे. आता या ठिकाणी पी काढायचा आहे. तर पी आहे 3/4 ऑफ क्यू. तर 3/4 ऑफ क्यू किती आहे? क्यू आहे 9/6. आता तुम्ही याला सिम्प्लिफाय करा. 1/2. आता काही होणार नाही. 9/8 ही व्हॅल्यू आलेली आहे पी ची. पी आहे 9/8. तर पी 9/8 आला आणि क्यू 9/6 आला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता तुम्ही 9/6 लाच काय करू शकता? आहे का लक्षात तुमच्या? ह्याला 3 ने डिवाइड करा. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणा रॅशनल नंबरला. 3 3 जा 3 2 जा. तर तुम्ही एक काम करा, इथे सरळ सरळ क्यू ला 3/2 म्हणा. ठीक आहे. आता पहा, तर पी ला तुम्ही 9/8 म्हणा आणि क्यू ला 3/2 म्हणा. फायनली आपल्याला काढायचं आहे पी प्लस क्यू. क्वेश्चन मध्ये थोडासा चेंज केला आपण. तर 9/8 आणि 3/2. तर 9/8 असाच ठेवा. आता तुम्ही ह्याचा 8 करण्यासाठी याला 4 ने मल्टिप्लाय कराल. 2 ला 4 ने मल्टिप्लाय केल्यावर 8 येतं आणि 3 ला 4 ने मल्टिप्लाय केल्यावर 12 येतो. तर 12 आता सेम बेस झाला, तर 8 लिहा आणि 12 प्लस 9 होतो 21. तर यानुसार आपला आन्सर येते ऑप्शन बी. तर पहिल्यांदा क्वेश्चन मध्ये थोडासा आपण चेंज करणं गरजेचं होतं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊ. या क्वेश्चन कडे या, विचार करूया. पहा क्वेश्चन काय म्हणतो? मल्टिप्लाय 6/11 बाय द ऍडिटिव्ह इनव्हर्स ऑफ 11/18. तर 6/11 ला 11/18च्या ऍडिटिव्ह इनव्हर्सने मल्टिप्लाय करा. पहा म्हणून सांगितलं, कॉन्सेप्ट असेच असतात. ऍडिटिव्ह इनव्हर्स काय होता? आठवा, बेरीज व्यस्त. याचा अर्थ 2 नंबरची सम 0 आली पाहिजे. तर काय करतो आपण? दिलेल्या नंबरचा ऑपोजिट नंबर घेतो. तर पहिल्यांदा तुम्ही काय घ्याल? ऍडिटिव्ह इनव्हर्स. ऍडिटिव्ह इनव्हर्स ऑफ 11/18 किती असेल? सर तो -11/18 असेल. त्याचा बेरीज व्यस्त घ्यावा लागेल. म्हणजे आहे प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. विसरलात का? ओके. आता पहा, हा झाला.
तर तुम्हाला म्हणतं या ऍडिटिव्ह इनव्हर्सला 6/11 ने मल्टिप्लाय करा. ओके, काही अडचण नाही. तर पहा, ऍडिटिव्ह इनव्हर्स जो आहे याला मल्टिप्लाय करा 6/11ने. संपला तुमचा क्वेश्चन. इथे पहा 11 इथे झाला -1, 6 1 जा 6, 6 3 जा 18. तर या पद्धतीने वर येतं -1 × 1 -1 आणि खाली 3. तर आपलं फायनल आन्सर आहे -1/3 अँड ऑप्शन ए इज द आन्सर. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पहा, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. थोडासा विचार करा आणि उत्तर द्यायचा प्रयत्न करा. पहिलं स्टेटमेंट, पहिलं विधान काय म्हणतं? द कोशंट ऑफ टू इंटिजर्स इज ऑलवेज अ रॅशनल नंबर. ऑलवेज आहे. थोडंसं लक्ष द्या आणि विचार करा. दोन इंटिजर जे असतात, इंटिजर्स, त्यांचा जर आपण कोशंट म्हणजे भागाकार घेतला तर तो नेहमी एक रॅशनल नंबर येतो का? आता विचार करा. इंटिजर, दोन पूर्णांक संख्यांचा भागाकार नेहमी एक परिमेय संख्या असतो. आता विचार करा डेफिनेशन ऑफ रॅशनल नंबर. तिथे डिनॉमिनेटर 0 नाही झाला पाहिजे. मी जर तुम्हाला असं म्हटलं की माझा एक रॅशनल नंबर मी घेतो 2 आणि दुसरा रॅशनल नंबर घेतो 0. ठीक आहे. जर मी 0/2 केलं तर 0 येईल. हा रॅशनल नंबर आहे, नो प्रॉब्लेम. पण 2/0 केलं तर 2/0 केलं तर आता विचार करा, आपण 0 ने डिवाइड करू शकतो का? हा एक मेन मुद्दा आहे. पण 2/0 जर आपण केलं तर हे नॉट डिफाईन्ड होईल. आता आपण पहिलाच क्वेश्चन करून पाहिला होता. तर इथे म्हणते कोशंट ऑफ टू इंटिजर इज ऑलवेज अ रॅशनल नंबर. नाही, तर 2/0 डिफाईन होणार नाही, 0/2 डिफाईन होईल. याचा अर्थ नेहमी होणार नाही. म्हणून जे स्टेटमेंट 1 आहे ते फॉल्स आहे, ते चुकीचं आहे. आता बघा, 1/0 इज नॉट अ रॅशनल नंबर. अगदी बरोबर. 0 ने डिवाइड केल्यावर तो परिमेय संख्या होऊ शकत नाही. तर हे स्टेटमेंट ट्रू आहे. याचा अर्थ स्टेटमेंट 1 इज फॉल्स, स्टेटमेंट 2 इज ट्रू. तर बघा, 1 फॉल्स, 2 इज ट्रू. ऑप्शन डी इज द आन्सर. तर असा विचार करत चला. ऑलवेज म्हटल्यामुळे नाहीतर 2 नंबर दिले तर तुमचा आन्सर हे बरोबर पण येऊ शकतं, पण असं नाही होणार. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. ओके, द प्रोडक्ट ऑफ टू रॅशनल नंबर्स इज 28/27. दोन परिमेय संख्यांचा गुणाकार 28/27 आहे. ऑफ विच वन ऑफ द नंबर्स इज -4/9. तर त्या दोन नंबर पैकी एक आहे -4/9, ऋण 4/9. तर दुसरी संख्या शोधा. आता आपण असं समजू, लेट अदर रॅशनल नंबर, जो दुसरा रॅशनल नंबर आहे तो आपण एक्स मानू. आता माहित नाही तर एक्स मानूया. तर काय म्हणतं, -4/9 हा एक रॅशनल नंबर आणि दुसरा आपण मानलेला एक्स, यांचं प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, मल्टिप्लिकेशन, हे किती आहे? 28/27 आहे. बस याला आता सॉल्व्ह करा, एक्स मिळेल. सर सॉल्व्ह करण्याची काही डायरेक्ट आयडिया आहे का? बिलकुल आहे. तुम्ही एक तर -4/9 ला इकडे घेऊन जा, ट्रान्सपोज करा. आता आपण पुढे लिनियर इक्वेशन चॅप्टर शिकणार आहोत, तिथे तुम्ही इक्वेशन सॉल्व्हिंग शिकणार आहात, नो डाऊट. पण इथे बेसिक तर तुम्हाला येत असेल. तर -4/9 ची जर आपण साईड चेंज केली तर हा रेसिप्रोकल होतो. गुणाकाराला मल्टिप्लिकेशनच्या नंबरला जर ट्रान्सपोज केलं तर तो काय होत असतो? रेसिप्रोकेट होत असतो. तर याला तुम्ही दोन प्रकारे करू शकता. एक तर डायरेक्ट तुम्ही इथूनही डिवाइड करून बघू शकता. ह्याला इकडे न नेता जर तुम्ही डिवाइड केलं तर बिलकुल करता येईल. जसं बघा, एक मेथड 1 पहा. मेथड 1 काय सांगते, तुम्ही याला डायरेक्ट मल्टिप्लाय करा. जसं बघा, 4 7 जा 28, 9 3 जा 27. तर हा निगेटिव्ह ह्याला द्या आणि पॉझिटिव्ह ह्याला द्या. तर पहिल्या मेथड नुसार -7/3 तुमचा आन्सर आलं, ऑप्शन डी. ही झाली एक मेथड 1. पण ट्रान्सपोजने केलात, जे जनरली आपण सगळे करतो, तर 28/27 आहे, तर याला इकडे घेऊन या. सर हा जेव्हा इकडे ट्रान्सपोज होईल तेव्हा 9/4 होईल. तुम्ही मायनस इथे देऊ शकता, स्टँडर्ड फॉर्म शिकलो होतो आपण. आता बघा, इथे किती येतं? 7 जा, इथे किती येतं? 3 जा. तर वर आला -7, खाली आला 3. यू गेट द सेम आन्सर. जर तुम्ही ऍज इट इज डिवाइड केलं मल्टिप्लायच्या नंबरला तर तुम्हाला वरच्या वर आणि खालच्या खाली डिवाइड करता येतं. हा, वरच्याने खालच्याला डिवाइड नाही करता येत. वरचं वर डिव्हिजन, खालचं खाली डिव्हिजन करता येते. इफ यू डू नॉट ट्रान्सपोज इट, साईड चेंज करत नाही तोपर्यंत करता येईल.
पण साईड चेंज केल्यावर मात्र रेसिप्रोकल करावं लागेल. तर तुम्ही कोणती एक मेथड वापरू शकता. ऑप्शन डी इज द आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे या. आता या नंबर लाईनवर आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. व्हिडिओ पॉज करा, स्वतः ट्राय करा. क्वेश्चन नंबर 10 to 12 या तीन प्रश्नांसाठी आपल्याला एक नंबर लाईन दिलेली आहे आणि या नंबर लाईनवर तुम्हाला नीट स्टडी करून खालील प्रश्नांचं उत्तर द्यायचंय. तर यामध्ये जो ए आहे, ए कोणत्या रॅशनल नंबरला रिप्रेझेंट करतो? ठीक आहे. बी कशाला करतो आणि सी कशाला करतो? थोडासा विचार करा, व्हिडिओ पॉज करून ट्राय करा. चला विचार केला का तुम्ही सर्वांनी? थोडासा चांगला क्वेश्चन आहे, तर आपण याला एका नवीन स्लाइडवर घेऊया. ठीक आहे. चला इथे मी काय करतो, तुमचं ही जी नंबर लाईन आहे तिला थोडंसं आपण मोठं करून पाहू. म्हणजे तुम्हाला अगोदर ही नंबर लाईन क्लिअर करावी लागेल. आता पहा, मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट शिकवला होता की 2 नंबरच्या मध्ये आपण जे पार्ट्स केलेले आहेत, इथे 0 आलेला आहे, ते किती पार्ट झाले पहा. 1 2 3 4 5 6 7 8. तर -1 आणि +1 चे एकूण 8 पार्ट केलेत आपण. ठीक आहे, 8 पार्ट केलेत. तर आपण याचा डिनॉमिनेटर 8 करूया. ठीक आहे, याचा डिनॉमिनेटर 8 करूया. आता तुम्ही एक असा विचार करा, त्याही पेक्षा सोपा अजून एक विचार करू शकता. बघा 0 to 1 चं डिस्टन्स 1 आहे. ह्याचे किती पार्ट्स आहेत? 1 2 3 4. 4 पार्ट्स आहेत. म्हणजे बघा हा किती असायला पाहिजे? 0/4 आणि हा किती असायला पाहिजे? 4/4. 4/4. तर पहा बरं, मग हा किती असेल? सर हा असेल 1/4, हा असेल 2/4, हा असेल 3/4. ओके. आता तुम्ही पहा, यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 4 पार्ट्स करता येतील. ठीक आहे, तुम्ही एक एक युनिट बघून चला. 1 2 3 4. आता ह्याला जर 1 2 3 4 केला, तर मला एक गोष्ट इथं लक्षात येते. या प्रोसेसमध्ये मला बी ची व्हॅल्यू सापडते. बघा बी इथं आहे, तो किती आहे? 2/4. बी आहे 2/4. आता 2/4 चा अर्थ काय असतो? 1/2. म्हणजे बी ची व्हॅल्यू 1/2 आहे, तर ही तर मला ऑलरेडी इथं दिसते. तर बी प्रेझेंट्स 1/2. तर ऑलरेडी बघा बी प्रेझेंट्स 1/2. दिसलं? ठीक आहे, एक एक युनिट पकडून करत चला. आता सांगा, जर मी -1, याचं काम संपलेलं आहे. याला वाटल्यास आपण दुसऱ्या कलरने इथे लिहूया. तर पहा, हे जे डिस्टन्स होतं, त्याच्यात हा किती होता? 0/4. हा होता 1/4. बी होता 2/4. हा आहे 3/4 आणि हा आहे 4/4. लक्ष देऊन समजून घ्या. आता आपण एक काम करू, याला घेऊ. इथे पार्ट बघा, 1 2 3 4. -1 ते 0 च्या मध्ये पण 4 पार्ट्स करा. तर हा तर 0/4च असेल, नो डाऊट. हा किती असेल? सर हा असेल -4/4. ठीक आहे, तरच हा -1 होईल ना. तर बघा -4 आहे आणि इकडे 0 आहे, तर इथे किती असेल? सर हा असेल -1. आपण 0च्या लेफ्टला जातो, -1 -2 -3. हा असेल, ए असेल -2/4. हा असेल -3/4 आणि हा झाला -4/4. पहा, ए ची व्हॅल्यू इथे आहे -2/4. -2/4. तर याचा अर्थ काय झाला? हा झाला -1/2. तर ए ची व्हॅल्यू असायला पाहिजे -1/2. हा विचार करायला शिका. ठीक आहे, आता सी काय असेल? चेक दिस. सी इथे आहे. आता 3 आणि 4च्या मध्ये या. 1 2 3 4. परत 4 पार्ट आहेत. तर ह्याचाही बेस 4 करा, याचाही बेस 4 करा. पण इथे 3 आणायचंय. आपण टेक्निक शिकलो होतो, 4 3 जा 12. तर इथे 12 असायला पाहिजे आणि इथे 4 4 जा 16. तर इथे 16 असायला पाहिजे. तर हा 12 आहे, तर हा 13/4. हा 14/4 आणि सी किती असेल? सर सी असेल 15/4. 15/4 जर असेल, तर मला वाटतं 15/4 ऑप्शन मध्ये आहे का? चेक करा. बिलकुल आहे. तर सी ची व्हॅल्यू 15/4 आहे. ऑप्शन डी इज द आन्सर. तर तुम्हाला नंबर लाईनला डिवाइड करता आलं पाहिजे. पण डिवाइड करताना एक काम करत जा, एक एक युनिट पकडत जा. जसं 0 to 1 हे एक युनिट आहे, 3 आणि 4 हे एक युनिट आहे. एकेका युनिटचे पार्ट करत जा, एका कंप्लीट होलचे पार्ट्स करत जा. हे जर करायला शिकलात, तर तुम्ही कितीही टफ
नंबर लाईन वरचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. हा नंबर लाईनचा एक बेस्ट क्वेश्चन आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. द सम ऑफ एनी टू रॅशनल नंबर इज ऑलवेज अ रॅशनल नंबर. प्रॉपर्टीचा क्वेश्चन आहे, डायरेक्ट विचार करा, आन्सर टिक करा. आपण कालच्या लेक्चरमध्ये प्रॉपर्टी शिकल्या होत्या. दोन रॅशनल नंबरची सम जर नेहमी रॅशनल नंबर येत असेल तर ती कोणती प्रॉपर्टी असते? सम ऑफ रॅशनल नंबर क्यू प्लस क्यू इज क्यू, क्यू मायनस क्यू इज क्यू. हा सर, दॅट्स अ क्लोजर प्रॉपर्टी. मी आधी इंग्रजीत सांगेल, इट्स अ क्लोजर प्रॉपर्टी. पण मराठीत आपण याचं नाव दिलं होतं संवृत्त गुणधर्म. दोन परिमेय संख्यांची बेरीज जर परिमेय संख्या येत असेल तर त्या दोन परिमेय संख्यांच्या गुणधर्माला संवृत्त गुणधर्म म्हणतात, क्लोजर प्रॉपर्टी म्हणतात. इथे लक्षात घ्या, रॅशनल नंबर प्लस रॅशनल नंबर इज अ रॅशनल नंबर. तर याचं नाव होतं क्लोजर प्रॉपर्टी. कालचा आपण लेक्चरमध्ये सगळ्या प्रॉपर्टी शिकलेल्या आहेत, त्याकडे तुम्ही लक्ष द्याल. त्याला एकदा रिवाइज करा, सगळ्या प्रॉपर्टीचे क्वेश्चन डायरेक्ट येतात. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. या प्रश्नाला काय म्हणतो हा? इथे पहा, 3/4 इंटू 5/3 इंटू 9/5 इंटू ए बाय बी ही व्हॅल्यू 9/4 आहे. तर ए बाय बी चा ऍडिटिव्ह इनव्हर्स काय? सर आधी आम्हाला काय करावं लागेल? ए बाय बी काढावं लागेल, मग त्याचा ऍडिटिव्ह इनव्हर्स. ऍडिटिव्ह इनव्हर्स म्हणजे साइन चेंज, प्लसचा मायनस, मायनसचा प्लस, बेरीज व्यस्त करायचा आहे. तर आधी ए बाय बी काढावं लागेल. चला आपण दिलेलं एक्सप्रेशन लिहू. 3/4 5/3 9/5 ए बाय बी ही व्हॅल्यू 9/4 आहे. एक काम करूया, 3 ने 3 कॅन्सल करा, 5 ने 5 कॅन्सल करा. ठीक आहे. आता बघा काय गंमत होते. इथं उरला 9, इथं उरला 4. तर इथे बघा 9/4 इंटू कोण आहे? ए बाय बी. ही व्हॅल्यू कशाला इक्वल आहे? 9/4 ला. मी आता तुम्हाला एक प्रोसेस शिकवली होती. एक तर तुम्ही याला ट्रान्सपोज करून इकडे घेऊन जा किंवा डायरेक्ट डिवाइड सुद्धा करू शकता. जसं 9 1 जा 9, 4 1 जा 4. तर ए बाय बी जो आहे तो 1/1 म्हणजे 1 आहे. आता मला सांगा, ए अपॉन बी जर 1 असेल तर याचा ऍडिटिव्ह इनव्हर्स काय असेल 1 चा? सर 1 चा ऍडिटिव्ह इनव्हर्स -1 असेल. आपला आन्सर आहे -1, ऑप्शन सी. समजलं? आता असं जर नाही कळलं तर याला ऑर मध्ये तुम्ही लक्षात घ्या. आपल्याकडे होता 9/4 इंटू ए बाय बी, हा 9/4 आहे. तर 9/4 ला जर तुम्ही इकडे ट्रान्सपोज केलं, या 9/4 ला जर इकडे ट्रान्सपोज केलं तर तो 4/9 होतो. आणि या ठिकाणी 4 4 9 9 कॅन्सल होऊन ए बाय बी ची व्हॅल्यू 1 येते. तर तुम्ही 1 कसाही काढू शकता. पण ही डायरेक्ट सोपी मेथड आहे ना. तर कधी दोन नंबरच्या मल्टिप्लिकेशनची जर व्हॅल्यू दिली असेल तर तुम्ही याला डायरेक्ट डिवाइड करून काढू शकता. ठीक आहे. तर याला दोनदा पहा, समजून घ्या मी कसं केलेलं आहे. ए बाय बी 1 आला आणि 1 चा ऍडिटिव्ह इनव्हर्स 1 ची बेरीज व्यस्त संख्या ऋण 1 असते. ठीक आहे, निगेटिव्ह 1 असतं. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. आता याचे सेकंड कॅटेगरीचे क्वेश्चन स्टार्ट होत आहेत. आपण याला 2-3 पार्ट मध्ये करू, बिलकुल काळजी करू नका. बाय व्हॉट रॅशनल नंबर शुड वी डिवाइड धिस सो टू गेट धिस? तर ऋण 44/9 ऋण 44/9 ला कोणत्या रॅशनल नंबरने डिवाइड करूया जेणेकरून आपल्याला हे मिळेल. आता डिवाइड करण्यासाठी आपल्याला थोडंसं डोकं लावायचं आहे. चला, तर म्हणतात तसं करायचं कधीही. -44/9 ला कोणत्या रॅशनल नंबरने, समजा मी x ने डिवाइड केलं तर मला काय भेटायला पाहिजे? -11/3. आता आपण फ्रॅक्शन मध्ये शिकलो होतो अपूर्णांकामध्ये की डिव्हिजनला आपण नेहमी मल्टिप्लाय मध्ये कन्वर्ट करतो. तर एक काम करा, याला -44/9 करा. याला मल्टिप्लाय केलं तर किती येतं? 1/x. 1/x येतं. ठीक आहे. आता तुम्ही याला लिहिलं -11/3. तर एक काम करा, तुम्ही x ला इकडे आणा आणि ह्याला इकडे आणा. तर 1/x जेव्हा साइड चेंज करतो, ट्रान्सपोज होतो, त्यावेळेस तो काय होतो? x. एक काम करूया, मी या नंबरला असंच लिहितो, याला इकडे पाठवतो आणि याला इकडे आणतो. तर 1/x इकडे जाऊन काय होईल? सर x/1 म्हणजे x होईल. आणि -11/3 साइड चेंज केल्यावर काय होईल? -3/11 होईल. रेसिप्रोकल होईल. ठीक आहे. आता डिवाइड करा, आन्सर काढा. तर मायनस मायनस तर प्लस झाला, म्हणजे याचा आन्सर कंपल्सरीली एक
काय होते बघा, प्लस नंबर येणार. ठीक आहे, प्लस येणार. तर बघा इथे आता 11 4 जा 44 आणि इथे 3 3 जा 9 मायनस मायनस प्लस. तर एक्स ची व्हॅल्यू यायला पाहिजे 4/3. सो आन्सर ए. ए इज द आन्सर. ठीक आहे, तर याची सेकंड कॅटेगरीचा हा क्वेश्चन होता. आपण याचा पार्ट 2 पण करणार आहोत क्वेश्चनचा. पार्ट 2 मध्ये आपण उरलेले क्वेश्चन प्लस मागच्या वर्षी आलेले काही स्कॉलरशिपचे क्वेश्चन्स हे करणार आहोत. आपण आता जेवढे प्रश्न सॉल्व्ह केले त्याला कोणत्या मेथडने केले याचं थोडंसं रिव्हिजन करा. प्रोसेस काय केली त्याच्यावर लक्ष द्या आन्सरपेक्षा जास्त. ओके, परत मिळू नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन हॅपी लर्निंग विथ लर्नॉन. हॅव अ नाईस डे. गुड बाय.